शरद पवारांनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि या घटनेच्या मुख्य सूत्रधाराला शोधणं गरजेचं असल्याचं शरद पवार म्हणाले। तर हत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी देशमुख कुटुंबियांनी केली आहे। शरद पवारांनी मस्साजोगमध्ये जाऊन हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। या गावात दहशतीचं वातावरण आहे। कृपा करा, दहशतीतून बाहेर पडा, आपण सर्व मिळून तोंड देऊ असं शरद पवार यावेळी म्हणाले। राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या खोलात जाईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याची भूमिका पवारांनी घेतली आहे। एवढंच तुम्हाला सांगेन की एक प्रकारचं दहशतीचं वातावरण आहे, कृपा करा आणि त्या दहशतीच्यातून बाहेर पडा, याला आपण सगळे मिळून तोंड देऊ। दरम्यान शरद पवारांनी संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख हिच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली आहे। कुटुंबात लहान मुलं त्यांच्या मुलीला आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत। माझ्याकडे माझा वतीला फार मोठी मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे। जवळपास 9 ते 10,000 मुली शिकतात, त्याच्यामध्ये आणखी एक मुलगी असेल, उद्या मुलगा येत असेल, त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू, त्यांना धीर देऊ। शरद पवारांनी न्याय मिळवून देणार असल्याचं आश्वासन दिलंय। तसंच शिक्षणाचा सगळा खर्च शरद पवार उचलणार असल्याचं संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख सुद्धा म्हणाली। आश्वासन त्यांनी दिलं की न्याय मिळवून देऊ, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही एकटे नाही आहात, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत। त्यांनी बोलले की तुझ्या शिक्षणाचं आम्ही सगळं करून घेऊ म्हणून। मागणी एकच आहे की लवकरात लवकर न्याय मिळवून द्या। आर्थिक मदत होईल पण गेलेला माणूस पुन्हा येत नाही। ही मदत दिली तरी कुटुंबाचं दुःख काही जाणार नाही। मुख्य सूत्रधार जे आहेत त्यांना तातडीनं धडा शिकवला पाहिजे असं पवार म्हणाले। एक गोष्ट करावी लागेल की जोपर्यंत याच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कुणी सूत्रधार याच्या मागे आहेत त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवायचा आहे आणि तेही तातडीने। मला आनंद आहे की एका गोष्टीचं समाधान आहे की त्या वकील मंडळीने लेखी निवेदन दिलं। वकील वगैरे जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतःही घ्यायला तयार आहे। खासदार बजरंग सोनवणे मस्साजोग गावात गेल्यानंतर ते भावुक झाले। संतोष देशमुखांच्या मुलीचं नाव काढताच त्यांचा कंठ दाटून आला। आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी त्यांनी मागणी केली आहे। आपण कुठल्या जगात आहोत हे कळत नाहीये। इथे येताना प्रत्येक वेळेस इमोशनल हो म्हणायची गरज नाही, ऑटोमॅटिकली होत आहे। एवढं लहान मुलगी पण मागणी करते, कारण आमच्या भागामध्ये एवढं दहशतीचं वातावरण जिल्ह्यात झालंय की जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण लोकांनी राहायचं का नाही ही परिस्थिती झाली। सरपंच संतोष देशमुखांची जशी हत्या झाली आहे तशीच शिक्षा आरोपींना द्यावी अशी मागणी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी केली आहे। आम्हाला न्याय हवाय असं म्हणत देशमुख कुटुंबियांनी ही मागणी केली नाही, कारण किती दिवस झाले, आज 13 दिवस होते तरी पण कामन भेटत नाही। ते लवकरात लवकर तुम्ही त्यांना कामन कारवाई करून त्यांना पकडत नाहीत। साहेबांनी केल्यानंतर एका तासात हे काम होऊ शकते ना, मग काय इतका वेळ लागते? त्यांनी ताबडतोब निर्णय घेऊन हे गुन्हेगारांना शिक्षा द्यावी। ताई, काय आठवणी संतोष यांच्या आहेत? खूप आठवणी, तो खूप हळवा होता सगळ्यांसाठी। खूप काय काय मी सांगू आठवणी। मुख्यमंत्र्याचं एकच विनंती, लवकर आरोपीला पकडावून जसे माझ्या भावाला शहर करून मारले तसंच मारावं। मी कालही सांगितलं कोणालाही सोडलं जाणार नाही। पोलीस सगळ्यांचा मागोवा घेतायत, सगळ्यांना अटक होईल। मी कालही सांगितलं कोणालाही सोडलं जाणार नाही। पोलीस सगळ्यांचा मागोवा घेतायत, सगळ्यांना अटक होईल।